बबलूभाऊंचा विजय हा निश्चितच आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत। खरं तर पतींच्या प्रत्येक बाबतीसाठी आणि यशासाठी पत्नीचा हा महत्त्वाचा वाटा असतो। म्हणूनच या निवडणुकी दरम्यान प्रत्येक सौभाग्यवती आपल्या पतीच्या विजयासाठी राजकारणात सक्रिय होऊन प्रचारातही फिरत असतात। त्याचप्रमाणे एकीकडे राज्यात विविध कुटुंब आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी फिरत असताना आज बबलू देशमुख यांच्या सौभाग्यवती किरणताई देशमुख आपल्या सोबत आहेत। निवडणूक प्रचारात ते सक्रिय झालेले आहेत। सांगाल काय तयारी सुरू आहे, रोज तुमची काय मेहनत होत आहे? नमस्कार, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मी राजकारणामध्ये सक्रिय नसते। भाऊंचाच एवढा स्वतःचा आहे की सहकार क्षेत्र असो, बँकेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि लोकांमध्ये सतत असणं आणि घरात सतत राजकारण असणं, मी इथे प्रत्यक्ष निघाली ह्या सर्वांच्या आग्रहामुळे। मी राजकारणामध्ये सक्रिय खूप कमी असते, पण गावोगावी ज्या सगळ्या महिला आहेत, जी महिला शक्ती आज सगळ्यांच्या बरोबरीने महिलांचं वोटिंग हे भरपूर आहे, त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी आज निघाली आहे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा सगळ्यांचा साथ आहे, सगळेजण खूप चांगला भरभरून प्रतिसाद देत आहेत, आशीर्वाद आहेत, त्यातच माझा आनंद। बबलूभाऊंचा विजय हा निश्चितच आहे। आज आम्ही प्रचार इथे ह्या भागात करताना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे आणि बबलूभाऊंना आशीर्वाद रूपाने सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छाही देऊन आले। लोक प्रतिसाद एकदम चांगला आहे। घरोघरी सगळ्यांचं असं आहे की बबलूभाऊंनी विकासाचा थोडासा त्यांना जास्त हे आहे, तर त्या हिशोबाने रिस्पॉन्स खूप चांगला आहे आम्हाला। वर्षाताई मडगे कविठा, यावेळेनं बबलूभाऊ आमदार झालेच पाहिजे, कारण त्यांचे कामच खूप आहेत। खेडोपाडीनंही पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात त्यांचे खूप कामं आहेत। खेड्यासारख्या गावात त्यांनी करोडाची कामं केली आहे, म्हणून बबलूभाऊ आमदार यावेळेनं झालेच पाहिजे अशी सर्वांना विनंती करते। आज बबलूभाऊ देशमुख हे महाविकास आघाडीकडनं उभे आहे आणि उद्धव बाळासाहेबांचं म्हणणं असंच आहे की आपल्याला महाविकास आघाडीच्या सीटा काढायच्या आहे। बाळासाहेबांनी आम्हाला एकच सांगितलं आहे की जो आपल्याकडनं उभं राहील त्यांना फुल सपोर्ट असला पाहिजे। म्हणून आज बबलूभाऊ देशमुख हे कसं आहे, फर्स्ट क्रमांकावर आहे, त्याच्यामुळं बबलूभाऊची सीट येण्यासारखी आहे। म्हणून सगळ्या जनतेला एकच आव्हान आहे की त्यांनी भरगच्च उत्साहाने आपल्यासोबत पंजांना वोट करावं, हीच आमची महाविकास आघाडीची विनंती। बबलूभाऊंचा चाहता वर्ग खूप मोठा आहे। अचलपूर परतवाड्यामध्ये त्यांचं कामही खूप चांगलं आहे आणि ते निवडून यावे अशी सर्वांची इच्छा आहे। आता परिवर्तनाची लाट आलेली आहे आणि बबलूभाऊच निवडून येणार अशी सर्वांची इच्छा आहे। बबलूभाऊ देशमुख यांच्या धर्मपत्नी किरणताई देशमुख आज प्रचारात आहेत आणि सोबतच अनेक महिला त्यांच्या सोबत आहेत। या महिलांचा आत्मविश्वास आहे की यावेळेत बबलू देशमुखच हे आमदार बनतील, कारण त्यांचा विकास आणि या राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचेच उमेदवार कसे निवडून येतील यासाठी या सर्व महिला अथक परिश्रम बबलूभाऊंच्या विजयासाठी करत आहेत। अब की बार बबलूभाऊ आमदार, अब की बार बबलूभाऊ आमदार।